15 वर्षीय तरुणीचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया आता सविस्तर माहिती। इंदापूर तालुक्यातील राजवडी पाटी येथे 15 वर्षीय मुलगी विहिरीत पाय घसरून बुडाली गेली। यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। सारिका पिराजी शिंदे असं या मुलीचे नाव असून आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ती या विहिरीवरती पाणी आणण्यासाठी गेल्याची प्राथमिक माहिती मिळत असून इंदापूर पोलीस आणि महसूल प्रशासन या ठिकाणी दखल घेत होते। सकाळी 7:30 वाजल्यापासून या मुलीचा शोध घेतला जात होता। तब्बल 6.5 तासानंतर या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले। सारिका पिराजी शिंदे वय 15 वर्ष, राहणार परतूर, तालुका परतूर, जिल्हा जालना ही मुलगी आज सकाळी 7:30 वाजता राजवडी तालुका इंदापूर येथील विहिरीवरती पाणी भरण्यासाठी गेली असताना पाय घसरून पाण्यात बुडाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। पोलीस प्रशासन, महसूल यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीतील पाण्याचा साठा बाहेर काढून या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। शिंदे हे कुटुंब मोलमजुरी करणारं कुटुंब आहे। राजवडी या परिसरात एका ठेकेदाराकडे काम करत होते आणि या दरम्यानच आज सकाळी विहिरीवरती पाणी आणण्यासाठी ही मुलगी गेली होती। याच वेळी ही दुर्दैवी घटना घडली। संबंधित मुलगी ही विहिरीवरती पाणी आणण्यासाठी गेली होती, मात्र ती घरी परतली नसल्याने तिचा शोध सुरू झाला। त्यानंतर विहिरीच्या कडेला तिने आपल्यासोबत आणलेल्या काही वस्तू ठेवल्या होत्या। त्या आढळून आल्यानंतर ही मुलगी विहिरीत पाय घसरून पडून बुडाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात होता। सकाळी 9 वाजल्यापासून इंदापूर तालुक्याची तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे आणि इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक S.E. राऊत यांच्यासह त्यांचं सहकारी पथक घटनास्थळी दाखल होते। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।